गुड इव्हनिंग सर्वांना. किती जण आलेत लाईक करा म्हणजे मला लक्षात येईल. गुड इव्हनिंग सागर. गुड इव्हनिंग देवयानी. बघा, मागील 2 दिवसापासून आपण सॅटचा पेपर सोडवते, PYQ 2018-19. गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. तर विज्ञानाचे 35 प्रश्न आपण सोडवले होते. मी असा विचार केला की आपण इतिहास भूगोलचे पण आपल्याला थोडेसे डोळ्याखालून जर गेले प्रश्न तर आपला थोडासा फायदा होईल, है ना. विज्ञान विषयाचं पण घ्यायचं आपल्याला, परंतु सॅटचा पेपर पूर्णच आपण सोडून बघूया, चालेल ना. इतिहास भूगोल पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. चला सुरू करूया. गुड इव्हनिंग आदित्य. गुड इव्हनिंग. चला बघा, मी मागच्या तासिकेला सांगितलं होतं तुम्हाला की सॅटचा जो पेपर असतो, स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट जो असतो, त्याच्यामध्ये विज्ञान, त्याच पद्धतीनं इतिहास भूगोल नागरिकशास्त्राचे प्रश्न असतात आणि गणिताचे प्रश्न असतात. ही भुनाचे आहे ना. मी सांगितलं होतं तुम्हाला की इतिहासाचे 15 प्रश्न असतात, 15 मार्काला. भूगोल 15 प्रश्न असतात आणि नागरिकशास्त्र याच्यावर किती असतात प्रश्न? 5. असे एकूण इभुनावर 35 प्रश्न असतात, इभुना या विषयाचे. आणि विज्ञान विषयाचे 35 असतात आणि गणिताचे 20 असतात. 35 आणि 35 70 आणि ते 20 90 प्रश्न असे सॅटच्या पेपरमध्ये असतात. इथे लक्षात तुम्हाला. आज आपण पाहूया इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्राचे 35 प्रश्न. थोडं इतिहासाबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. इतिहासाची पण आपल्याला थोडंसं जर प्रश्न माहीत असले तर आपल्याला पेपर अत्यंत सोपा जातो, है ना. पहिला प्रश्न काय आहे बघा. खालील घटना, इतिहासामध्ये अनेक घटना असतात, त्या घटना कालानुक्रमे लावण्यासाठी आपल्याला बरेच वेळेस विचारते. तर बघा, खालील घटना कालानुक्रमे लावा. म्हणजे कालानुक्रमे लावा म्हणजे काय? पहिली घटना कोणत्या वर्षी झाली, त्याच्यानंतर असं पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला लावायचे असतात घटना. या ठिकाणी पर्यायामध्ये दिले वसईचा तह, ब आहे सतीबंदीचा कायदा, क आहे दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती आणि तिसरं आहे सालबाईचा तह. आता वसईचा तह, दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती आणि सालबाईचा तह, हे जे तिन्ही तह दिसतात तुम्हाला किंवा हे तिन्ही घटना, अ, क आणि ड ची घटना, या तिन्ही घटना मराठा आणि इंग्रजांच्या संदर्भामध्ये आहेत. मराठा साम्राज्य आणि इंग्रजांच्या जी काही सत्ता होती त्यांच्या संदर्भात आहे. तर यांचे वर्ष आपल्याला माहीत असले पाहिजे. आता वसईचा तह जो आहे, तो वसईचा तह हा, त्याचं वर्ष तुम्हाला सांगतो मी, 1802 साली झालं वसईचा तह. आणि हा वसईचा तह 1802 मध्ये कोणामध्ये झालं तर बाजीराव पेशवा दुसरा आणि इंग्रज यांच्यामध्ये हा वसईचा तह झाला होता. त्यानंतर सतीबंदीचा कायदा. आता सतीबंदीचा कायदा जे काही बंगालच्या राज्यामध्ये किंवा पश्चिम बंगाल आपण म्हणतो आताच, आहे की नाही, बंगालमध्ये राजा राममोहन राय हे त्या ठिकाणी त्यांनी सतीबंदीचा आग्रह धरला होता, सतीबंदी कायद्याचा आग्रह धरला होता. आणि हा सतीबंदी कायदा इंग्रजांनी 1829 रोजी केला. सतीबंदीचा कायदा राजा राममोहन राय यांनी आग्रह धरला, है ना, आंदोलनं केली आणि इंग्रजांनी सतीबंदीचा कायदा केला. आणि सतीबंदीचा कायदा कोणी केला तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला, लक्षात घ्या. हे का नावं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती. हे दुसरे इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते 1805 रोजी संपलं. 1805.
दुसरे इंग्रज मराठा युद्ध. आणि हे या युद्धामध्ये 1805ला संपल्यानंतर हे युद्ध सुरू झालं होतं 1803ला, मग आता संपलं 1805ला. याच्यामध्ये मराठा साम्राज्याचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी जिंकून घेतला आणि मराठ्यांनी प्रदेश गमावला. त्यानंतर सालबाईचा जो तह आहे, हा सालबाईचा तह 1782 रोजी झाला. हा सुद्धा 1782 साली सालबाईचा तह कसा झाला की इंग्रज आणि मराठा यांच्यामधलं जे पहिलं युद्ध होतं ते समाप्त झालं सालबाईच्या तहानं. म्हणजेच आता बघा आपल्याला कालानुक्रमे लावायची. पहिली घटना कोणती असेल मग? हे बघा 1802 आहे, हे 1829 आहे आणि हे 1805 आहे आणि हे 1782. तर पहिली घटना कोणती येईल? पहिली घटना 1782 वाली, म्हणजे पहिल्यांदा येईल ड. पहिल्यांदा काय येईल? ड. दुसऱ्यांदा कोणती येईल घटना? कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे कळते मला, है ना. 1782 नंतर कोणतं वर्ष येईल? 1802. अ येईल, ड अ. त्यानंतर कोणती येईल? 1805 येईल, क. आणि सतीबंदीचा कायदा 1829 ब. म्हणजे ड अ क ब आपला पर्याय. बघा ड अ क ब कोणत्या याच्यात दिसतंय बघा तुम्हाला? ड अ क ब पर्याय क्रमांक आपलं ते उत्तर आहे, है ना. ड अ क ब. अ क ब ड नाही आपलं, ड अ क ब पर्याय आपला कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बघा हे घटना आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत. वसईचा तह 1802, सतीबंदीचा कायदा 1829, इंग्रज दुसरे मराठा युद्ध 1805 आणि 1782 साली सालबाईचा तह झाला. लक्षात घ्या. हा झाला पहिला प्रश्न. समजला का तुम्हाला? हा, प्रत्येक याच्या घटनानुसार आपल्याला लावलेले आहे. त्यानंतर 37वा प्रश्न आहे. 36व्या प्रश्नापासून सुरू झालेत, कारण विज्ञानाचे 35 प्रश्न असतात. 37वा प्रश्न कोणता आहे ते पाहूया आपण. हे बघा 1857ला एक उठाव झाला होता, आहे की नाही. 1857च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तींची नावे दिलेली आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा महाराष्ट्रातले काही ठिकाण आहेत. कोल्हापूर महाराष्ट्रातलं ठिकाण आहे, संगमनेर महाराष्ट्रातलं आणि सातपुडा परिसर महाराष्ट्रातलं ठिकाण, नरगुंद जे आहे हे कर्नाटकमध्ये असणारं ठिकाण आहे. तर कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी 1857ला उठाव केला होता, हे बरोबर आहे. आपल्याला शोधायची चुकीची जोडी. नरगुंदला बाबासाहेब भावे, हे सुद्धा बरोबर जोडी आहे. नरगुंदला बाबासाहेब भावे यांनीच उठाव केला होता. संगमनेर अहमदनगरमधलं, इथं सुद्धा भागोजी नाईक यांनीच उठाव केला होता. इतिहासाचं पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सातपुडा परिसर आणि रंगो बापूजी. आता हे सातपुडा परिसरामध्ये रंगो बापू यांनी हा उठाव केला नाही, तर सातपुडा परिसराच्या ऐवजी त्यांनी केला होता हा उठाव सातारा परिसरामध्ये. म्हणजे आपली चुकीची जोडी आपल्याला सापडली. चुकीची जोडी कोणती आहे? चुकीची जोडी आहे आपली चौथी, पर्याय क्रमांक 4. लक्षात येते? सातारा परिसर. रंगो बापूजी सातपुडा परिसर दिलं होतं, मात्र त्याचं उत्तर काय आहे? सातारा परिसर. ओके. त्यानंतर इंग्रजांनी अनेक सुधारणा केल्या. बघा प्रश्न 38वा आहे. धर्म सुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे टिंबटिंब या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. बघा इंग्रजांनी अनेक सुधारणा केल्या आणि त्या सुधारणामध्ये त्यांनी धार्मिक सुधारणा सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. आणि धार्मिक सुधारणा केल्यामुळं माणसाचं जे काही माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला धार्मिक सुधारणा केल्यामुळे, आणि अंधश्रद्धा माणसाची दूर झाली. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धा निर्मूलन हे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत धर्मसुधारणामध्ये. हे स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य हे नाही, खगोलशास्त्रज्ञ आणि गणित नाही, आणि स्थापत्य आणि वास्तुशास्त्र नाही. म्हणजे धर्मसुधारणा इंग्रजांनी केल्या तर काय झालं? आपल्या मानवामध्ये काय बदल घडला? माणसांमध्ये, भारतीयांमध्ये काय बदल घडला? तर वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीयांमध्ये निर्माण झाला आणि अंधश्रद्धा निर्मूलन झालं. तर पर्याय क्रमांक किती उत्तर आहे आपलं याचं? 38चं 1. कमेंटमध्ये सांगत चला. व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याशी रिलेटेड प्रश्न आहे महत्त्वाचा. बघा आपण दरवर्षी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा करतो, 1 मेला आहे ना, महाराष्ट्र दिन. तोच प्रश्न आहे बघा.
1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? तर कोणत्या राज्याची निर्मिती झाली सांगा बरं? दरवर्षी आपण झेंडावंदन करतो है ना. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतो आपण, म्हणजेच है ना. त्या पर्याय क्रमांक किती उत्तर आहे याचं? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. मग बाकीचे राज्य पण कधी स्थापन झाले आपल्याला थोडक्यात माहीत असावं है ना. तो गोवा राज्य कधी स्थापन झालं? 1987 ला. 1987. आंध्र प्रदेश झालं 1956 ला आणि कर्नाटक सुद्धा झालं 1956 ला स्थापना झाली त्यांची है ना. तर याचं दरवर्षी आपण साजरा करतो बरोबर महाराष्ट्र दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि म्हणून महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे. 40 नंबरचा प्रश्न. मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने टिंबटिंब करारानुसार मान्यता दिली. बघा, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये एक कायदा झाला किंवा यांच्यामध्ये एक करार झाला आणि करार झाला तो मतदारसंघाच्या विभक्त मतदारसंघाच्या संदर्भामध्ये कायदा झाला होता किंवा एक करार झाला आपण म्हणू शकतो. तो करार मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये झाला होता. तो म्हणजे मोर्ले मिंटो कायदा झाला होता. मोर्ले मिंटो कायदा लक्षात घ्या. कोणता कायदा झाला होता? मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेमध्ये विभक्त मतदारसंघांच्या मान्यता दिली त्यावेळेस मोर्ले मिंटो कायद्याने. तर बाकीचे करार काय आहेत? लखनौ करार जो आहे हा मोर्ले मिंटो कायदा जो आहे किंवा हा करार जो आहे 1909 ला झाला. लक्षात घ्या 1909 ला. त्यानंतर लखनौ करार 1916 ला झाला. लखनौ करार 1916 ला. त्यानंतर लाहोर करार जो आहे 1999 ला झाला हा लाहोर करार. पुणे करार तुम्हाला माहित आहे का सांगा? महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहे पुणे करार. हा पुणे करार कोणामध्ये झाला? कमेंटमध्ये सांगा. दोन राष्ट्रपुरुषांमध्ये झाला हा पुणे करार. 1932 रोजी झाला पुणे करार. तुम्हाला माहीत असावं पुणे करार. तर महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला पुणे करार, एरवाडा तुरुंगामध्ये पुणे येथील. मग याचं उत्तर काय आहे आपलं? मोर्ले मिंटो कायदा. याच्यावर सुद्धा आधारित विचारू शकते म्हणून तुम्हाला मी त्याचं स्पष्टीकरण देतो. बरोबर, संभाजी करेक्ट आहे. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये काय झाला होता? पुणे करार 1932 रोजी. त्यानंतर पुढचा प्रश्न. हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहिला तरी तुम्हाला काही अडचण नाही, कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, कारण इतिहासाचं पण थोडंसं आपल्याला माहीत असावे या उद्देशानं मी हा सोडवण्यासाठी पेपर घेतलेला आहे. त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न काय. 41वा प्रश्न आपला काय आहे? 41वा प्रश्न. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक खिळा ठोकला जात आहे. हे विधान कोणाचे आहे? आता हे विधान कोणाचे आहे? हे विधान फार महत्त्वाचे. सायमन कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये आलं होतं त्यावेळेस सायमनच्या कमिशनच्या विरोधामध्ये खूप मोठा विरोध झाला आणि हा विरोध करण्यासाठी लाला लजपत राय रस्त्यावर उतरले होते आणि तिथं त्यावेळेस लाठीचार्ज झाला होता. खूप इंग्रजांनी लाठीचार्ज केला. जमलेल्या जमावावर खूप लोकांना मारलं आणि त्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय यांना खूप मार लागला आणि त्याच्यामध्येच लाला लजपत राय यांचं काय झालं? निधन झालं. आणि यांचंच वाक्य होतं लाला लजपत रायचं. लाला लजपत राय काय म्हणले? जेवढ्या तुम्ही काठ्या मारसाल किंवा लाठ्या मारसाल तेवढे तुमची मृत्यू जवळ यायला लागले. एक खिळा तुमच्या शवपेटीवर ठोकला जात आहे असं त्यांनी सांगितलं. आता पंडित जवाहरलाल नेहरूच्या संदर्भात तुम्हाला माहीत आहे की भारताचे पहिले पंतप्रधान आहेत स्वतंत्र भारताचे. रवींद्रनाथ टागोरांबद्दल तुम्हाला माहीत आहे. यांनी हे जे विश्वगुरु यांना असं म्हटलं जातं आहे की रवींद्रनाथ टागोर कोलकाता या ठिकाणी.
त्यानंतर महात्मा गांधी तर आपले राष्ट्रपिता आहेत. पुढचा हे एक चित्र दाखवलेलं आहे. आता हे कोण आहेत हे आपल्याला विचारलंय त्यांनी. चित्रातील व्यक्तीचे नाव कोणते आहे? तर याचे पर्याय दिलेले आहेत. हे ओळखू येणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे हे कोण आहेत ते. हे बघा पुस्तकामध्ये आहे हे चित्र दिलेलं आहे. तर हे चित्र आहे कुर्बान हुसेन यांचं. कोणाचं आहे? कुर्बान हुसेन. हे क्रांतिकारक आहेत. कुर्बान हुसेन. कुर्बान हुसेन लक्षात ठेवा. त्यानंतर 43वा प्रश्न. 43वा प्रश्न काय आहे बघा. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटाने सरकारला सळो की पळो करून सोडले होते? हे वेगवेगळ्या संघटना आता भारतीय स्वातंत्र्याच्या वेळेसच्या लाल सेना, अभिनव भारत, अनुशीलन समिती आणि आझाद दस्ता. तर हे रायगडमध्ये भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही संघटना स्थापन केली होती. लक्षात घ्या. कोणती संघटना स्थापन केली होती? आझाद दस्ता. लक्षात घ्या. अभिनव भारत कोण सुरू केली? स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. अभिनव भारत ही त्यांनी सुरू केलेली एक संघटना आहे. लाल सेना कोण सुरू केली होती? ही नागपूरमध्ये सुरू झालेली आहे. जनरल आवारी नावाचे यांनी सुरू केलेली आहे नागपूरला लाल सेना. त्यानंतर अनुशीलन समिती जी आहे, अनुशीलन समिती कोण? अरबिंदो घोष नावाच्या क्रांतिकारकांनी स्थापन केली. अरबिंदो घोष. तर मग हे भाई कोतवाल यांनी, जे सध्याचा रायगड जिल्हा आहे आपला, तिथल्या कर्जत तालुक्यामधल्या भाई कोतवाल यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? आझाद दस्ता. नाव लिहित चला, म्हणजे तुम्ही ना काय करा, कमेंटमध्ये नाव लिहित चला, म्हणजे तुमच्या लक्षात राहत राहील की आपण हे लिहिलं होतं गड, हे ना. भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता ही संघटना स्थापन केली होती. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. 44वा प्रश्न. 44वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, लक्षात घ्या. खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले नाही? बघा, सुरू केले नाही म्हणते. जनता, समता, केसरी आणि मूकनायक. आता हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे सुद्धा वृत्तपत्र सुरू केलं, समता सुद्धा सुरू केलं, मूकनायक सुद्धा सुरू केलं, केसरी सुरू केलं नाही. संभाजी जाधव करेक्ट आहे. केसरी हे कोण सुरू केलं? मग कोण सांगेल? कमेंटमध्ये सांगा. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी मित्र. चला, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? बघा, त्यांचं एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, मग तुम्हाला आठवते का? बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविणारच, असे कोण म्हटलं इंग्रजांना? केसरी वृत्तपत्र. बघा, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय? जनता, समता आणि मूकनायक. जनता, समता आणि मूकनायक. बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर जे सुरू केलं होतं ते मूकनायक सुरू केलं होतं. त्याचं वर्ष सांगतो तुम्हाला, विचारू शकते परीक्षेमध्ये आपल्याला. 1920 रोजी हा प्रश्न परीक्षेत विचारू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले वृत्तपत्र कोणते सुरू केले? तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मूकनायक 1920. समता सुद्धा बाबासाहेबांनी सुरू केलं आणि ते सुरू केलं 1928 रोजी, 1928ला. आणि जनता 1930ला. 1930ला. म्हणजे मूकनायक सगळ्यात अगोदर वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं. म्हणून परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारू शकते आपल्याला की बाबा कोणते वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम सुरू केले? तर ते आहे मूकनायक. लिहा नाव, मूकनायक.
कमेंटमध्ये पहिले वृत्तपत्र सुरू केले मूकनायक. 44वा प्रश्न आपला संपला. पुढचा प्रश्न बघूया. कसे वाटतात प्रश्न तुम्हाला? सोपे आहेत का अवघड आहेत? थोडे अवघड वाटत असतील का सोपे वाटायचे सांगा मला. वाचन केल्यावर आपल्याला सोपे आहेत ते. वाचन करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न 45वा. सोपे आहेत बघा, तुम्ही लक्षात ठेवलं ना की तुम्हाला सोपं राहील ते. 45वा प्रश्न काय बघा. हा 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण? बघा, 10 जून 1890च्या पूर्वी जे कामगार राहायचे, कारखान्यामध्ये काम करणारे गिरणी कामगार जे राहायचे, त्यांना रविवारी सुट्टी नव्हती. आताची जी रविवार सुट्टी आहे आपल्याला, जी प्रत्येक तुम्हाला रविवारी सुट्टी मिळते, आम्हाला शिक्षकांना किंवा सगळ्या कर्मचाऱ्यांना जी सुट्टी मिळते रविवारची, ती एका व्यक्ती मिळती. ती म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यावेळेस काय केलं होतं, खूप मोठं आंदोलन केलं आणि कामगारांना सुट्टी पाहिजेत बा, आठवड्यातून एक दिवस तरी त्यांना आराम दिला पाहिजेत, म्हणून यांनी इंग्रजांकडे आग्रह धरला आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही सुट्टी मंजूर करून घेतली. लक्षात घ्या, रविवारची 10 जून 1890 पासून ही सुट्टी मिळू लागली. इंग्रजांनी सांगितलं बाबा ठीक आहे की तुम्हाला आता आठवड्यातली रविवारी सुट्टी मिळेल आणि ती सुट्टी आजपर्यंत कायम आहे. दर रविवारी आपल्याला सुट्टी असते. लक्षात घ्या, है ना. हे श्रीपाद अमृत डांगे हे सुद्धा कामगार नेते आहेत. हे सगळे याच्यामध्ये जे नाव दिले आहेत हे कामगार नेतेच आहेत. काय उत्तर याचं मग? रविवारची सुट्टी कोण मंजूर करून घेतली? नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न गुजरातमधील दादर नगर हवेली किंवा दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी टिंबटिंब दलाची स्थापना करण्यात आली. बघा, गुजरातमध्ये जे आताचं जे काही समजा आपलं युनियन टेरिटरी म्हणतो आपण त्याला, है ना, केंद्रशासित प्रदेश, दादरा नगर हवेली हा गुजरातच्या जवळचा केंद्रशासित प्रदेश आहे. इथं पोर्तुगीजांचं राज्य होतं. पोर्तुगीजांच्या काय होत्या? वसाहती होत्या. मग त्या मुक्त करण्यासाठी तिथं इथं जी स्थापना झाली होती, एक संघटनेची स्थापना झाली. लक्षात घ्या. आणि तिथे एक दल उभारलं गेलं. ते कोणतं दल होतं? तर ते आझाद गोमंतक दल होतं. लक्षात घ्या. या आझाद गोमंतक दलांनी काय केलं? पोर्तुगीजांना विरोध केला की बाबा तुम्ही जे इथं वसाहती निर्माण केल्या त्या वसाहती इथून तुम्ही काढा. आता इथला दुसरा इथं एक पर्याय आहे बघा, रझाकार. हा रझाकार कशाच्या संदर्भात तुम्ही ऐकला असेल सांगा बरं? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे ना, मराठवाडा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भामध्ये रझाकार संघटनेचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर रझाकार ही हैदराबाद, ज्यावेळेस हैदराबाद संस्थानाचे जे काही निजाम होता, निजामाची ही संघटना होती. लक्षात घ्या, रझाकार. आणि रझाकारांनी खूप मोठा अन्याय अत्याचार केला मराठवाड्यातल्या जनतेवर. आणि लोकांनी सुद्धा इथल्या समजा गोविंदभाई श्रॉफ असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, यांनी रझाकारांना विरोध केला आणि आंदोलन मोडीत काढलं, है ना, आणि मराठवाडा मुक्त झाला. लक्षात घ्या. म्हणून रझाकार हे मराठवाडा मुक्त संदर्भात किंवा हैदराबाद मुक्ती संदर्भातला आहे. तर पर्याय क्रमांक आपलं कोणता आहे? इथलं गुजरातमध्ये कोण होतं? आझाद गोमंतक दल त्या ठिकाणी स्थापन झालं होतं, आझाद गोमंतक. पुढचा प्रश्न बघा, चित्र ओळखीचं वाटते का तुम्हाला? बघ, कोण आहे तर या चित्रामध्ये? कमेंटमध्ये सांगा. चित्रात कोण दिसतंय काठी घेऊन जाणारे? सांगा कमेंटमध्ये. महात्मा गांधीजी. बरोबर आहे. महात्मा गांधीजी आपल्या अनुयायासोबत, अनेक लोक त्यांच्या पाठीमागे चालत आहेत, है ना. त्यांनी एक जीवनावश्यक वस्तूसाठी एक, है ना, मार्च काढला होता किंवा जीवनावश्यक वस्तूसाठी सत्याग्रह केला होता.
तो सत्याग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्यायापैकी सांगा आता मला. तो सत्याग्रह कोणत्या नावाने? सोलापूर सत्याग्रह आहे का, तो धारासणा आहे का, पेशावर आहे का, दांडी? दांडी यात्रा, बरोबर आहे. दांडी यात्रा काढली होती महात्मा गांधीजींनी. कारण इंग्रजांनी काय केलं, आपली जी काही जीवनावश्यक वस्तू मीठ आहे ना, मिठाशिवाय चवच नाही भाजींना कोणत्या. आपल्या जीवनावश्यक वस्तू असणारी जी मीठ आहे, मिठावर काय लावला होता? खूप मोठ्या प्रमाणात कर लावला होता. मग हे कर लावू नये बाबा, जीवनावश्यक वस्तू आहे, मिठाशिवाय आपल्याला म्हणजे कोणताच आपलं जे काही पक्वान आहे ते पूर्ण होत नाही, म्हणून मिठावर कर लावू नये यासाठी इंग्रजांनी काय केलं, म्हणजे कर लावला होता. त्यावेळेस गांधीजींनी काय केली, मोठी यात्रा काढली, त्याचं नाव आहे दांडी यात्रा. तर ही दांडी मार्च कधी सुरू केली हे पण कधी कधी परीक्षेत विचारतात. मिठावरील कर. दांडी यात्रा कधी सुरू केली गांधीजींनी? 12 मार्च 1930 रोजी. 12 मार्च 1930ला ही दांडी मार्च सुरू केलं गांधीजींनी, दांडी यात्रा सुरू केली. ती कुठून सुरू केली? साबरमती. साबरमती कुठं आहे? गुजरातमध्ये. साबरमतीहून ते गेले दांडीला. दांडी सुद्धा काय आहे? गुजरातमधलंच एक ठिकाण आहे. आणि ते कधी पोहोचले? 6 एप्रिलला पोहोचले. 6 एप्रिल 1930. म्हणजे 12 मार्च 1930ला निघाले साबरमती गुजरातमधून आणि 6 एप्रिल 1930 रोजी दांडीला पोहोचले गुजरातमधल्याच. किती दिवसाचा प्रवास केला यांनी? जवळपास 24 दिवस ते पायी चालले. गांधीजी एकटेच चालले का? त्यांच्यासोबत अनेक त्यांचे जे काही अनुयायी होते गांधीजींचे, अनेक भारतीय लोक होते, ते सुद्धा त्यांच्यासोबत चालले. ही माहिती फार महत्त्वाची मी या ठिकाणी दिलेली. हां, दांडी मार्चच्या संदर्भात 12 मार्च 1930 रोजी साबरमतीवरून दांडीला ही यात्रा निघाली. 6 एप्रिल 1930 रोजी दांडी या ठिकाणी ही पोचली. आणि महात्मा गांधीसोबत अनेक महिला सुद्धा होत्या. त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर सरोजिनी नायडू सुद्धा गांधीजींसोबत या सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या होत्या. समजलं का? हा व्हिडिओ तुम्ही परत एकदा पाहू शकता, कारण याची माहिती, पूर्ण माहिती तुम्ही लिहून घ्या विद्यार्थी मित्र, कारण फार महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. निराजी रावजी न्यायाधीश, अण्णाजी दत्तो अमात्य, दत्ताजी वाकनीस मंत्री, रामचंद्र डबीर सुमंत. आता हे कशाचे नाव होते हे तुम्हाला लक्षात येते का? बघा, कोण सांगेल? कोणाच्या लक्षात येते का हे कोणाचे नाव आहेत बरं हे, आणि कशाच्या संदर्भातचे? तर हे आहेत, शिवरायांनी बघा अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं, बरोबर आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं आणि त्या अष्टप्रधान मंडळातले हे काही मंत्री दिलेत आणि त्यांचे पद दिलेत. बघा, निराजीरावजी न्यायाधीश होते, हे करेक्ट आहे. निराजीरावजी यांनी न्यायाधीशपदी त्यांनी काम केलं, न्यायदान करण्याचं काम केलं. अण्णाजी दत्तो हे अमात्य होते, लक्षात घ्या, हे बरोबर आहे. मात्र दत्ताजी वाकनीस हे मंत्री नव्हते, लक्षात घ्या. हे काय होते? तर मंत्री नव्हते. हे दत्ताजी वाकनीस हे होते परराष्ट्र व्यवहार मंत्री. परराष्ट्र व्यवहार मंत्री, नुसते मंत्री नव्हते, परराष्ट्र व्यवहार मंत्री होते, लक्षात घ्या. इतर देशांसोबतचा जे काही व्यवहार आहे ते हे पाहत होते दत्ताजी वाकनीस. आणि रामचंद्र डबीर तर हे सुमंतच होते, हे बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? चुकीची जोडी कोणती आहे? 3 आहे, करेक्ट आहे. आपलं उत्तर आहे हे. शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आपल्याला पाठच असलं पाहिजे, त्याच्यावर आधारित एक प्रश्न असा विचारतो, लक्षात घ्या. बघा, हे लक्षात घ्या, हे 4 नावं तुम्ही लक्षात ठेवा. निराजी रावजी न्यायाधीश होते, अण्णाजी दत्तो अमात्य होते, दत्ताजी वाकनीस हे परराष्ट्र व्यवहार मंत्री होते, रामचंद्र डबीर सुमंत होते. इतर आणखी आता हे 4च झाले. दुसरे 4 कोणते ते तुम्ही शोधा आणि त्यांच्याबद्दल माहिती
मिळवा. पाठ करा. पुढचा प्रश्न 49वा. अलाहाबादचा मुघल सुभेदार टिंबटिंब याने बुंदेलखंडावर हल्ला केला. अलाहाबादचा मुघल सुभेदार कोण होता हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. महम्मद खान बंगश हा तिथला सुभेदार होता. हे पाठच करावं लागेल नाही ना, काही काही शब्द पाठच करावे लागतात. लक्षात घ्या. खूप महत्त्वाचा आजचा तास आहे. आजच्या तासामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची तयारी होईल. लक्षात घ्या. म्हणून अलाहाबाद उत्तर प्रदेश. अलाहाबादचा मुघल सुभेदार कोण होता त्या काळातला, बुंदेलखंडावर त्याने हल्ला केला? तर महम्मद खान बंगश. लिहित चला नाव कमेंटमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात राहते. महम्मद खान बंगश. चला 50वा प्रश्न बघूया. पन्नासवा प्रश्न. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. काही इथं काय म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची. बघा, वराडची इमादशाही, बिदरची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही. वेगवेगळ्या प्रकारच्या हे सत्ता आहेत, है ना. या सत्ता आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. हे पाठच काय, हे पण पाठ करावं लागेल. इतिहासाचे बरेच प्रश्न आम्हाला पाठांतरच केले पाहिजेत. वराडची इमादशाही हे बरोबर आहे, मात्र बिदरला कुतुबशाही नव्हती. बिदरला काय होती? बारीदशाही. बिदरला काय होती? बारीदशाही. आणि कुतुबशाही ही गोवळकोंड्याला होती. याच्यामधलं जे कुतुबशाही दिलंय ती कुठं होती? गोवळकोंडा. गोवळकोंडा लक्षात घ्या. आणि विजापूरची आदिलशाही हे बरोबर आहे, आणि अहमदनगरला निजामशाही होती हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीची कोणती आहे? ही आहे. बिदरला बारीदशाही होती हे लक्षात ठेवा, आणि कुतुबशाही कुठं होती? गोवळकोंडा. गोवळकोंड्याला. पुढचा 51वा प्रश्न. आता बघा, 50 प्रश्न, 35व्यापासून 50व्या प्रश्नापर्यंत 15 प्रश्न झाले, म्हणजे इतिहास इथं संपलं. आता सुरू होईल नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्रावर किती प्रश्न मी सांगितले तुम्हाला? 5 प्रश्न असतात, आणि हे 5 प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. याच्यावरच आलटून पालटून प्रश्न विचारले जातात. बघा, अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती असतात. भारतामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती नाही आहे. भारतामध्ये पंतप्रधान प्रमुख असतात सत्तेचे. संसदीय शासन पद्धती भारताने स्वीकारलेली आहे आपल्या भारतीय राज्यघटनेनं. मग अध्यक्ष, जिथं अध्यक्ष महत्त्वाचा असतो, ज्या शासन पद्धतीमध्ये अध्यक्ष महत्त्वाचा असतो तिथं अध्यक्षीय शासन पद्धती असते, है ना. मग अध्यक्ष कोण आहे? राष्ट्राध्यक्ष. ज्या देशामध्ये राष्ट्राध्यक्ष महत्त्वाचा असतो तिथं अध्यक्षीय शासन पद्धती असते. लक्षात घ्या. मग ही राष्ट्राध्यक्ष कुठं महत्त्वाचा आहे? तुम्ही पाहत असाल बरेच वेळेस टी व्हीवर वगैरे बघत असाल की अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष असतात, है ना. सध्याचे डोनाल्ड ट्रम्प नावाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते अमेरिकेमध्ये काय आहे? अध्यक्षीय शासन पद्धती. आता भारतामध्ये पंतप्रधान असतात प्रमुख. तर भारतात कोणती शासन प्रणाली आहे? संसदीय शासन प्रणाली. संसदीय शासन प्रणाली. भारतात संसदीय शासन प्रणाली, लक्षात घ्या. मग आता अध्यक्षीय, जिथं राष्ट्राध्यक्ष असतात तिथं अध्यक्षीय शासन पद्धती असते अमेरिका, आणि भारतामध्ये पंतप्रधान प्रमुख असतात. आता तुम्हाला वाटत असेल की राष्ट्रपती पण असतात भारतामध्ये, मात्र ते नामधारी प्रमुख असतात. सगळे जे काही कार्यकारी प्रमुख जे आहे सत्तेचे, किंवा जे काही निर्णय घ्यायचे त्याचे प्रमुख जे असतात ते पंतप्रधान असतात. कोण आहेत पंतप्रधान भारताचे? कमेंटमध्ये सांगा. सध्याचे भारताचे पंतप्रधान कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. चला बघूया किती जणांना माहीत आहे. व्हेरी गुड. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.
जे काही निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतात आणि राष्ट्राध्यक्ष म्हणजे आपले जे काही राष्ट्राध्यक्ष म्हणत नाही आपण त्यांना राष्ट्रपती म्हणतो. राष्ट्रपतींच्या सहीसाठी मान्यतेसाठी ते पाठवलं जाते. पुढचा प्रश्न 52वा. कराविषयीचे प्रस्ताव केवळ जे कर असतात बघा, आताच मी सांगितलं की मिठावर इंग्रजांनी कर लावला होता. आता सुद्धा आपल्या वेगवेगळ्या वस्तू आपण जे खरेदी करतो त्याच्यावर कर लावलेलेच आहेत ना. जे कर आपण देतो त्याच्यातूनच सगळं सरकार आपल्याला मदत करत असते. म्हणजे रस्ते बांधत असते सरकार, पाण्याच्या सोयीसुविधा सरकार आपल्याला देत असते. ते आपण जे पैसे देतो ते कराच्या स्वरूपामध्ये त्यांना देतो. घरपट्टी, नळपट्टी गाव पातळीवर आपण भरत असतो है ना. मग कराविषयीचे जे प्रस्ताव आहेत किंवा बिल आहे ते कोणत्या सभागृहात म्हटलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की पंतप्रधान फार महत्त्वाचे असतात आणि पंतप्रधान हे सगळ्यात अगोदर कराविषयी प्रस्ताव कुठं मांडतात तर लोकसभेमध्ये मांडतात. लक्षात घ्या, लोकसभेमध्ये. संसदीय शासन प्रणाली आपण स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. कनिष्ठ. आणि राज्यसभा एक आहे वरिष्ठ. वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. लक्षात घ्या. न्यायालय पण आहे, जिथं आपल्याला अन्याय झाला आपल्यावर तिथं आपण न्यायालयामध्ये जातो. आणि विधान परिषदा काही काही राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधान परिषद आहे. याचं उत्तर काय आहे? कराविषयीचे प्रस्ताव लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडले जातात, राज्यसभा नाही. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सभापती असतात. बघा, आता नेहमी हा प्रश्न येतो परीक्षेमध्ये आणि हा तुम्ही पाठच करून टाका. तर भारताचे जी काही राज्यसभा आहे, आता सांगितलं की वरिष्ठ सभागृह आहे आपलं, हे सांगितलं बघा. राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे. तर याचे जे काही अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात ते नेहमी उपराष्ट्रपती असतात. कोण असतात? उपराष्ट्रपती. मग सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहे? किती जणांना माहित आहे? चला कमेंटमध्ये सांगा बरं. CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन हे सध्याचे आपले उपराष्ट्रपती आहेत आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत ते. हा पण प्रश्न विचारू शकतो की सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? CP राधाकृष्णन. आणि हे CP राधाकृष्णन अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. लक्षात घ्या. पुढचा 54वा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभा गृहाचे एकूण सदस्य किती आहेत? महाराष्ट्र जर आपण पाहिलं, महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचे जे काही विधानमंडळ आहे त्या विधानमंडळाचे 2 भाग पडतात. लक्षात घ्या. एक आहे विधानसभा आणि दुसरा आहे विधान परिषद. विधानसभा आणि विधान परिषद. तर आपल्याला प्रश्न विचारला की विधानसभेमध्ये, आता विधानसभेमध्ये जे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सदस्य जे असतात त्यांना काय म्हणतात? आमदार म्हणतात. आमदार. मग विधानसभेमध्ये किती आमदार असतात एकूण? तर लक्षात ठेवा, विधानसभेमध्ये एकूण आमदार असतात 288 महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक राज्याचे लोकसंख्येनुसार वेगवेगळे. आणि विधान परिषदेमध्ये आहेत 78. विधान परिषदेमध्ये किती आहेत? 78. लक्षात ठेवा. आता प्रश्न विचारलाय विधानसभेचा, विधान परिषदेचा आपल्याला विचारू शकते, हे लक्षात ठेवा. विधान परिषदेमध्ये किती आहेत? कमेंटमध्ये सांगा. 78 किंवा 78 म्हणू शकतो त्याला, आहे की नाही. तर आपलं उत्तर आहे विधानसभेचं 288. सांगा किती असतात सदस्य? 288. कमेंट करा. पुढचा प्रश्न, नागरिक शास्त्राचा शेवटचा प्रश्न. 5 प्रश्न असतात, मी तुम्हाला सांगितलं.
कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? मग हे कोणत्या देशाचं लिखित नाही? आपल्या देशाचं तर लिखित आहे, भारताचं तर लिखित आहे. तर मग लिखित कोणत्या देशाचं नाही? तर लिखित हे इंग्लंडचं नाही, लक्षात घ्या. इंग्लंड. लिखित हे इंग्लंडचं नाही. बाकी सगळ्यांचं, म्हणजे भारताचं तर खूप मोठं आहे. सगळ्यात दीर्घ लिखित आपलं संविधान आहे, हे ना. भारतीय राज्यघटना शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो, त्यांनी आपलं संविधान लिहिलेलं आहे. आता इंग्लंडचं लिखित नाही, लिहिलेलं नाही ते. आपलं तर लिहिलेलं आहे. मग अमेरिकेचं लिहिलेलं आहे आणि रशियाचं पण लिहिलेलं आहे. मग लिखित कोणाचं नाही? ते इंग्लंडचं आहे. आपलं लिखित आहे. हा प्रश्न उलटा विचारू शकतो, पूर्णतः लिखित संविधान कोणत्या देशाचं आहे? हे ना, भारताचं. 55 प्रश्न. हे बघा, आज आपण इतिहास आणि नागरिकशास्त्राचे प्रश्न पाहिलेत, जवळपास 20 प्रश्न, आहे ना. भूगोलाचे पण पाहूया. बघा, 56वा प्रश्न. टिंब ढग मुख्यतः हिमस्फटिकाचे बनलेले असतात. आता हे ढगांचे प्रकार दिलेत: स्ट्रॅटस, सिरस, अल्टोस्ट्रॅटस आणि क्युम्युलस. हे ढगांचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता टिंब ढग हे मुख्यतः हिमस्फटिकांचे बनले. हिम म्हणजे है ना, बर्फ आपण म्हणू शकतो त्याला. तर याचं उत्तर आहे सिरस. सिरस, लक्षात घ्या. सिरस ढग हे कमी उंचीवर तयार होतात, म्हणजे कमी उंचीवर म्हणू शकतो आपण, किंवा जास्त, आपण बऱ्याच उंचावर तयार होतात. उंचीवर हे सिरस ढग तयार होतात, लक्षात घ्या. उंच ठिकाणी. मग उंच ठिकाणी थंड हवा असल्यामुळं पाण्याचं काय होत असतं? हिमामध्ये रूपांतर होते, सिरस ढग. त्यानंतर स्ट्रॅटस ढग जे आहेत, हे ढगांचेच, हे कमी उंचीवर, याच्यामध्ये पाण्याचे थेंब असतात, लक्षात घ्या. पाण्याचे थेंब ह्या स्ट्रॅटस ढगामध्ये. क्युमुलस जो आहे ढग, हा क्युमुलस ढग या वातावरणामध्ये बरेच वेळेस आपल्याला दिसते. कापसासारखे ढग दिसतात, हे कापसासारखे पांढरे शुभ्र क्युमुलस ढग. आणि बरेच वेळेस पाऊस या क्युमुलस ढगापासूनच आपल्याला मिळतो. आणि अल्टोस्टॅटस नावाचे जे ढग आहेत, हे मध्यम उंचीवर मिळतात आपल्याला. आणि याच्यामध्ये काय, बरेच वेळेस पाण्याचे थेंब पण असतात आणि बर्फ सुद्धा, कधी कधी हिम सुद्धा असू शकतात मध्यम उंचीवर. हे ढगांचे प्रकार आहेत. हे बघा, आजपर्यंत फक्त नुसते ढग पाहिलेत तुम्ही, ढगांचे प्रकार सुद्धा आपण आता पाहिलेत: स्ट्रॅटस, सिरस, अल्टोस्टॅटस, क्युमुलस. म्हणून मी म्हणलं की तुम्हाला आजचा जो तास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया, 57वा. प्रश्न. भारतामध्ये सर्वेक्षण कोणत्या शहरातील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्रसपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? तर बघा, भारतामध्ये सर्वेक्षण करणारी एक संस्था आहे, भारतीय सर्वेक्षण संस्था. तर ती सर्वेक्षण करत असते. चेन्नईचा जो समुद्रसपाटी आहे त्याची आधारभूत मानते त्याला, चेन्नईला. आता पणजी, मुंबई, कोलकाता हे काय आहे? पणजी ही गोव्याची राजधानी आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि कोलकाता ही काय आहे? पश्चिम बंगालची राजधानी आहे, लक्षात घ्या. म्हणून भारतामध्ये सर्वेक्षण जे केलं जाते, म्हणजे उंची, एखाद्या डोंगराची उंची मोजायची असेल तर सगळं आधारभूत सरासरी जी कुठली मानली जाते? चेन्नई, तमिळनाडूमधलं जे काही चेन्नईची समुद्रसपाटी आहे ती कन्सिडर केली जाते, आणि त्यानुसार ती उंची काढली जाते एखाद्या डोंगराची, त्या सपाटीपासून. 58वा प्रश्न. बघा, जागतिक प्रमाण वेळेचा बरेच वेळेस प्रश्न विचारतो. हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतामध्ये सकाळी 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? तर बघा, भारतीय प्रमाण वेळ ही
प्रमाण वेळ ग्रीनिचपेक्षा 5.5 तासांनी काय आहे, पुढे आहे. 5.5 तासांनी पुढे. मग आता ते काय म्हणतंय, भारतामध्ये 8 वाजले असतील तर ग्रीनिच येथे किती वाजले असतील? जमल का काढायला? ग्रीनिचमध्ये किती वाजले असतील? 8 वाजले असतील भारतात, तर ग्रीनिचमध्ये किती वाजले असतील? 5 तास 30 मिनिटे आपण वजा करूया, है ना. शून्यामधून 30 जाणार नाहीत, म्हणजे 1 तास इकडे घेतला तर इकडे काय होईल, 60 मिनिटे राहतील आणि इथं राहील 7 तास. 7 वाजतील, है ना, 7 तास असतील. म्हणजे 60 मधून 30 मिनिटे गेले तर 30 मिनिटे राहतील आणि 7 मधून 5 गेले तर 2. किती वाजलेले असतील मग ग्रीनिच? त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी पृथ्वीच्या अंतर्रंगाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते? बघा, पृथ्वीच्या अंतर्रंगाचं तुम्हाला जर आकृती माहीत असेल तर त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की पृथ्वीचा जो काय गाभा आहे तो गाभा सर्वात आतमध्ये असतो, आवरण आणि भूकवचाचा थर पण असतो त्याच्यामध्ये. मग आपल्याला विचारलेलं आहे की ही जी काही 30 ते 35 किलोमीटरची जाडी कशाची असते, तर ही जाडी असते भूकवचाची. लक्षात घ्या, ही जाडी असते भूकवचाची. गाभा तर अंतर्गत सगळ्यात आतील भाग असतो पृथ्वीचा, आतील भाग, है ना. आणि हे आवरण किंवा प्रावरण म्हणू शकतो आपण त्याला, है ना. हे 2900 किलोमीटरचं असतं, एवढं जाड असतं हे 2900 किलोमीटर. पृथ्वी जर आपण अंतर्गत भागात गेलो तर तशा पद्धतीची पृथ्वीची जाडी असते अंतरंगाची समजा, सॉरी. तर भूकवच हे 30 ते 35 किलोमीटर जाड आहे. त्यानंतर वेगवेगळे प्रवाह समुद्रामधून वाहत असतात. तर या ठिकाणी आपल्याला विचारले की सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे? तर हा सोमाली हे जे ठिकाण आहे, हे सोमाली पूर्व आफ्रिकेमधलं ठिकाण आहे. आणि पूर्व आफ्रिकेला जर आपण पाहिलं तर हिंदी महासागरातून काय होत असतो, हा सोमाली प्रवाह निघत असतो. हे पाठच करावं लागेल, हे काय काय मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावं लागतात. सोमाली प्रवाह हिंदी महासागरामध्ये काय होत असतो, वाहत असतो किंवा प्रवाह आहे तो सोमाली प्रवाह. समजलं? पुढे पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. प्राकृतिक घटक मृदा, सामाजिक घटक धर्म, आर्थिक घटक खनिज संपत्ती, राजकीय घटक युद्ध. बघा, याच्यातून लक्षात येईल, प्राकृतिक रचना बघत असताना एखाद्या प्रदेशाची आपण मृदेची माहिती पाहत असतो, हे काय बरोबर आहे. धर्म हा सामाजिक घटकाशी रिलेटेड आहे आणि आर्थिक घटकामध्ये खनिज संपत्तीच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो, अर्थ मिळतो, आर्थिक लाभ मिळत असतो, म्हणजे आर्थिक घटक आहे. मात्र राजकीय घटक हा युद्ध नाही, राजकीय घटकाचा परिणाम युद्ध आहे. हे त्याचं काही म्हणजे घटक नाही, त्याचा काही भाग नाही आहे, लक्षात घ्या. तर मग पर्याय क्रमांक 4 आपलं त्याचं उत्तर असेल. 62, आर्द्रता. हा पण बरेच वेळेस प्रश्न विचारला जातो. आर्द्रता सामान्यपणे कोणत्या एककात मोजली जाते? तर ही बघा, याच्यावर लक्षात येईल आपल्याला. अंश सेल्सिअसमध्ये काय मोजलं जाते? तापमान. मीटरमध्ये काय मोजलं जाते? अंतर. मिलीमीटरमध्ये सुद्धा छोटे अंतर मोजले जातात. तर मग कोणता पर्याय राहिला आपला? ग्रॅम प्रति घनमीटर आर्द्रता मोजली जाते. 63 प्रश्न, मृदेमध्ये टिंबटिंबाचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. बघा, एखादी जमीन सुपीक कधी असते, तर त्या मातीमध्ये काय असेल, सेंद्रिय घटकांचं प्रमाण जास्त असेल. तर मग सेंद्रिय घटक म्हणजेच ह्युमस. सेंद्रिय घटक म्हणजे काय? ह्युमस. आता ग्रेनाइट, बेसाल्ट हे खडकाचे प्रकार आहेत. ग्रेनाइट हा खडक आहे, बेसाल्ट हा खडक आहे, नीस सुद्धा काय आहे,
खडकाचाच प्रकार आहे. म्हणजे ह्युमस सेंद्रिय घटक ज्या मातीमध्ये जास्त असतात ती माती काय असते? सुपीक असते. 63 पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर राहील. 64 प्रश्न. जमिनीविषयक सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते? आपल्या सगळ्यांकडे जमिनी आहेत, शेतजमिनी आहेत, है ना. तुम्ही घरच्यांना जर विचारलं, तुमच्या वडिलांना जर विचारलं की बाबा जमिनीचे सगळे व्यवहार कोणाकडे केले जातात, तर महसूल खात्याकडे असतात. लक्षात घ्या, जमिनीचे सगळे व्यवहार. मग महसूल तुम्ही 7/12 है ना, 7/12चा उतारा नाव ऐकलं असं नाही ना, 7/12चा उतारा हे महसूल खात्याकडे काढला जातो. महसूल खाते जमिनीशी रिलेटेड आहे. शिक्षण खात्यामध्ये शिक्षणाशी रिलेटेड आहे. आरोग्य खाते आरोग्याशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. आणि टपाल खाते पत्रव्यवहाराच्या संदर्भात आहे. समजलं? पर्याय क्रमांक आपला 1 उत्तर आहे. जमिनीविषयीचे सर्व व्यवहार जे आहेत ते कशाशी रिलेटेड असतात, संबंधित असतात? तर महसूल खात्याशी संबंधित असतात. 7/12 फेरफार तुम्ही नाव ऐकले असेल तुमच्या वडिलांच्या तोंडून कधी कधी. पुढचा 65वा प्रश्न. 70 प्रश्नापर्यंत आपण जाणार आहोत आणि पुढचे 20 प्रश्न गणिताचे आहेत ते आपण उद्याच्या तासिकला सोडूया. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय लघु उद्योग, लघु म्हणजे लहान, छोटासा उद्योग आहे, म्हणजे कमी मनुष्यबळ लागत आहे आणि छोट्याशा ठिकाणी आपण ते उद्योग सुरू करू शकतो, तर कोणता आहे? गुऱ्हाळ आहे का, बेकरी आहे, लोह पोलाद आहे का, साखर आहे? आता साखर उद्योगासाठी तर खूप मोठी जागा लागते, माणसं पण भरपूर लागतात. हा लघु उद्योग नाही, हा मोठा उद्योग आहे. लोखंड आणि पोलाद सुद्धा मोठा उद्योग आहे. गुऱ्हाळाचे कारखाने तुम्ही पाहिले असेल, तिथं सुद्धा बरेच माणसं लागतात, कामगार लागत असतात. बेकरीमध्ये मात्र 2-4 माणसं किंवा एखादा माणूस घरचा त्याला एखादा मदतीला असेल तर बेकरी सुरू करू शकतो. बेकरीमध्ये पाव वगैरे आपल्याला मिळतात, ब्रेड वगैरे आपल्याला मिळतात, म्हणून लघु उद्योग हा बेकरी आहे. लक्षात घ्या. गुऱ्हाळ, लोह पोलाद आणि साखर हे काय आहेत? मोठे उद्योग आहेत. मग लघु उद्योग म्हणजे काय की जिथं मनुष्यबळ कमी लागते, जागा कमी लागते आणि म्हणजे त्याची आर्थिक जी काही आहे म्हणजे उद्योग स्थापन करण्यासाठी पैसा कमी लागतो. माझा साखर कारखाना टाकायचं म्हणल्यावर आपल्याला भरपूर पैसे लागतील, मनुष्यबळ लागेल तेवढंच. तसं हे मोठे उद्योग आहेत. 66वा प्रश्न. सूर्योदय है ना, सूर्योदय कोणत्या दिशेला होतो? सूर्य उगवतो कोणत्या दिशेला? तर पूर्व दिशेला. सूर्योदय जसा जसा सूर्योदयानंतर जसा जसा सूर्य आकाशात वर सरकतो तशी तशी आपली सावली होत जाते, टिंब होत जाते. हा लॉजिकल प्रश्न आहे. सकाळी उगवल्यानंतर सूर्य आपली सावली वाढत जाते का कमी होत जाते? है ना, आपली सावली काय होते? लहान होत जाते सूर्य उगवल्यानंतर. हा जसा जसा वर जाईल सूर्य तसं तसं सावली आपली छोटी होत जाते आणि सूर्य डोक्यावर आला की सावली आपल्या पायाखाली येते, छोटी होते आणि परत सूर्य मावळताना परत ती सावली काय होते? वाढत जाते. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, है ना. त्यानंतरचा 67वा प्रश्न. योग्य जोड्या लावून योग्य पर्याय निवडा किंवा ओळखा. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सागरी मैदान. आता मैदान कसे असतात रे विद्यार्थी मित्र हो? सपाट असतात. मग याची जोडी लावणं सोपं आहे. मैदान हे सपाट असतात, म्हणजेच एकचं काय येईल? ब. एकचं काय येईल? ब. भूखंड मंच, जिथं मासेमारी वगैरे मासे जास्त असतात भूखंड मंचावर, भूखंड मंच जो आहे है ना, तो भूखंड मंच हा उथळ भाग असतो. लक्षात घ्या, भूखंड मंच हा उथळ भाग असतो, म्हणजे याचा आहे अ. खंडांत उतार. उतार कसे असतात? तीव्र असतात. हे बघा इथं ड. आणि सागरी संचयन म्हणजे सागरातली वाळू वगैरे, समुद्रातली वाळू कुठं जमा होत असते? सखल भागामध्ये होत असते. जिथं खड्डा असतो थोडासा तिथं जमा होत असते, म्हणजे क. कोणतं आहे? ब अ ड क. ज्या पर्यायात आहे ते पर्याय आपलं उत्तर आहे. ब. इथं बघा पर्याय क्रमांक 1 चेक करूया. ब अ ड क
हा आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. सागरी मैदान सपाट असतात, भूखंड मंच उथळ भाग असतो, खंडांत उतार तीव्र उताराचा असतो आणि सागरी संचयन हे सखल भागामध्ये होत असते. हे काय आहे, सागरी मैदाने व संरचना या धड्यामध्ये आहे भूगोलाच्या, तुम्ही अभ्यासू शकता, लक्षात घ्या. 67वा प्रश्न आपला झाला. राहिले 3 प्रश्न आपले, हे ना. ते 3 प्रश्न झाले की आपण थांबूया आजच्यासाठी. म्हणजे आपल्याला उद्या गणिताचे राहिलेले 20 प्रश्न सोडवता येतील. म्हणजे सॅटचा 2018-19चा पेपर आपला झाला. आता 68वा प्रश्न या ठिकाणी एक आलेख दिलेला आहे. तर हे गुणोत्तर दिलेले या ठिकाणी आपल्याला. खालील भारत देशातील राज्याचे लिंग गुणोत्तर 2011 आलेखाचा अभ्यास करून बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर सांगा. हा ना, या ठिकाणी काही प्रिंट मिस्टेक आहे, त्यामुळं बिहार राज्याच्या ठिकाणी 918 लिहिलेलं आहे. त्यानंतर हरियाणामध्ये 879 लिहिलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 929 लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे 1084 लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी 1000 लिहिलेलं आहे. तर मग आपल्याला बिहारचं शोधायचं. तर बिहारचं किती आहे सांगा. मी बिहारच्या याच्यावर अंक लिहिलेला आहे 918. पर्याय क्रमांक किती आहे आपलं उत्तर? 918 4. पर्याय क्रमांक 4. 69वा प्रश्न. हवेचा दाब जो आहे है ना, हवेचा दाब टिंब परिमाणामध्ये मोजतात. तर हवेचा दाब हा मिलीबार प्रमाणामध्ये मोजत असतात. कशामध्ये? मिलीबार. लक्षात ठेवा, मिलीमीटरमध्ये नाही, मिलीलिटरमध्ये नाही आणि मिलीग्रॅममध्ये नाही, मिलीबारमध्ये मोजला जातो. शेवटचा प्रश्न 70वा. आकृती दिलेली आहे. सूर्यग्रहणाचे प्रकार आम्हाला माहीत असले पाहिजे. मग हा प्रश्न परीक्षा परिषदेने रद्द केला होता. रद्द प्रश्न आहे. त्याचं कारण काय? त्यांनी प्रश्न विचारलाय बघा. कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब. तर कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी असं तर दिसतच नाहीये. तर खग्रास सूर्यग्रहण आहे है ना, हे तर नाही, हे असं दिसत नाही, हे इकडं असं डार्क नसते. मग कसं असते कंकणाकृती? मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. कंकणाकृती कसं असते? सूर्य आणि चंद्र छोटा आहे ना सूर्यापेक्षा, असं पृथ्वी, सूर्य आणि या पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये काय येत असतो? चंद्र येत असतो. चंद्रामुळे काय होते, असा सूर्य असा झाकला जातो. सूर्य असा झाकला गेला की हे कडाच फक्त तेवढा काय बांगडी सारख्या प्रकाशित दिसतात, प्रकाशित. म्हणून त्याला कंकण म्हणजेच बांगडी, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कंकण आकृती सूर्यग्रहण. अशा प्रकारची आकृती तुम्हाला पर्यायात दिसते का? बघा, पर्यायात ती नाही. त्यामुळं हा प्रश्न परीक्षा परिषदेने काय केला? रद्द केला होता. तर आजचे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. आजच्या प्रश्नावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं आजचा क्लास कसा वाटला तुम्हाला निश्चित मला कमेंटमध्ये सांगा आणि अभ्यास करत राहा. चला, गुड नाईट.